येस. चला, आता तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल. माझा व्हाईट फळा दिसतोय तुम्हाला मुलांनो? माझा व्हाईट फळा दिसतोय? आणि आता हे आपलं टेक्स्ट. तर आपण आधी आज एक पुस्तकामधलंच गणित सॉल्व्ह करूयात. आणि त्याच्यानंतर ना मग आणखी पण काही गणित मी माझ्या साईडने पण देईन तुम्हाला. ठीक आहे? तर बघा, आपण हा वाला चॅप्टर जो आहे तो चालू केलेला होता, प्रकाशाचे परावर्तन. हे वालं गणित आज आपण सोडवूयात. हे सोडवलेलंच आहे जे तुम्हाला मी होमवर्कला दिलेलं. पण हे गणित थोडंसं ना स्ट्रेट फॉरवर्ड नाहीये मुलांना. थोडंसं हे गणित फिरवून विचारलेलं आहे. तर ते आपण जरा डिस्कस करून आणि ह्याला सोडवूयात. ठीक आहे? तर बघा, हे गणित मी कॉपी केलं. इथे पेस्ट मराठीतून होते की नाही आय डोंट नो, बघूया. मला वाटतं होईल. येस, झालं. तर बघा, हे गणित मी इकडे घेतलं. काय काय दिलंय बघा. राजश्रीला 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या साहाय्याने काय दिले. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, आपण नेहमी गणित सोडवताना खास करून अशी जी शाब्दिक गणित असतात मुलांनो, मग ती फिजिक्स मधली, इथली भौतिक शास्त्रामधली असू द्यात किंवा तुमचं जे दुसरं गणित विषय त्याच्यामधले असू द्यात, काय करायचं, एकत्र फुल वाचून कन्फ्युज नाही व्हायचं. जे जे दिलं गेले ना त्याचं तोडत तोड ते माहिती लिहायची. एक सेकंड ना मुलांनी. तर बघा, आपण आधी काय लिहिणार इथे, दिलेली माहिती. बरोबर आहे. तर दिलेली माहिती काय दिली बघा, 10 सेंटीमीटर नाभी अंतर. म्हणजे आपल्याला नाभी अंतरला आपण एफ दाखवतो, तर ते 10 सेंटीमीटर दिले मुलांनो. आणि बघा हे काय दिले, अंतर्वक्र आरसा. तर तुम्हाला माहिती आहे आपला अंतर्वक्र आरसा हा असा असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग त्याचं जे नाभी असते, ती नाभी कुठे असते, लेफ्ट साईडला असते, डाव्या बाजूला असते. म्हणून तुम्हाला आठवतंय आपण हे अंतर काय घेणार, वजा घेणार. हे गेल्या क्लासमध्ये आपण डिस्कस केलेलं, कोणतं अंतर अधिक घ्यायचं, कोणतं वजा. तर हे झालं. पुढे काय दिलंय, आरशाच्या सहाय्याने आरशापासून 30 सेंटीमीटर अंतर असलेल्या वस्तूची, म्हणजे 30 सेंटीमीटर अंतरावर वस्तू ठेवली. तर आपल्याला माहिती आहे आपण वस्तू नेहमी लेफ्टला ठेवतो. तर ही कुठेतरी 30 सेंटीमीटर वरती ठेवली आहे. तर मग आपल्याला वस्तूचं अंतर म्हणजे काय दिलेलं आहे, यू दिलेलं आहे. परत ते पण वजा येणार. सो -30 सेंटीमीटर. परत काय दिलंय, 5 सेंटीमीटर उंचीची उलटी प्रतिमा मिळवायची आहे. म्हणजे ही प्रतिमेची उंची दिली आहे. प्रतिमेच्या उंचीला आपण काय नाव दिलेलं होतं, HI नाव दिलेलं होतं. बरोबर आहे. याला H2 पण म्हणू शकता तुम्ही, पुस्तकामध्ये जसं दिलंय HI किंवा H2 नाव दिलं ह्याला आपण. तर उंची किती आहे, 5 सेंटीमीटर. तर तिने पडदा आरशापासून किती अंतरावर ठेवावा. पडदा कितीवर ठेवावा म्हणजे पडद्यावर आपल्याला प्रतिमा मिळणार आहे, राईट. तर प्रतिमेची आपल्याला काय काढायचंय, प्रतिमेचं आरशापासूनचं अंतर म्हणजे आपल्याला काय काढायचंय, शोधणे. शोधणीमध्ये आपल्याला काय काय शोधायचं ते लिहितो आपण. तर आपल्याला व्ही शोधायचंय, प्रतिमेचं अंतर काढायचंय. तसेच तिने मिळवलेल्या प्रतिमेचे स्वरूप व वस्तूचा आकार काय असेल. वस्तूचा आकार म्हणजेच आपल्याला HO म्हणजे ऑब्जेक्टची हाईट म्हणजेच वस्तूची उंची काढायची आहे. तर ह्या HO ला तुम्ही H1 सुद्धा म्हणू शकता. इथे जसं H2 दिलंय तसंच ह्याला आपण जे आहे, थांबा मी इथे लिहिते, HO किंवा ह्याला H1 सुद्धा म्हणू शकता, ते काढायचंय.
आणि अजून काय काढायचे? प्रतिमेचे स्वरूप. ठीक आहे. आता आपण काय लिहिणार? कोणती कोणती आपण सूत्रे वापरणार आहे ती लिहिणार. तर पहिलं आपलं काय सूत्र आहे? 1/v अधिक 1/u, 1/v अधिक 1/u बरोबर 1/f. बरोबर आहे? आणि हे दुसरं आपलं विशालनचं सूत्र होतं बघा, -v/u hi भागिले ho, किंवा आपण ह्याला h2 भागिले h1 म्हणू शकतो. ठीक आहे. अच्छा, ह्याला मी कंसामध्ये टाकते. हा, कंसामध्ये अजून कन्फ्युजन होईल, वाटेल की ते गुणाकार आहे त्यांच्यामध्ये. ठीक आहे, असंच राहू द्यात मग. मग आता आपण ह्याला सोडूया. म्हणून इथे आपण काय लिहिणार? सोडवणे. तर तुम्ही बघू शकता असं छान पैकी 1, 2, 3, 4 अशा 4 स्टेप्स मध्ये आपण आधी दिलेलं सगळं लिहायचं आणि मग त्याला सोडवायचं. तर चला आता ह्याला आपण सोडूयात. बघा, सिंपल आहे. सूत्रामध्ये आता किमती ठेवा. व्ही काढायचं आपल्याला, तर व्ही ला तसंच ठेवलं. यू ची किती किंमत आहे? 1/, बघा इथे, -30, बरोबर आहे. आणि इथे 1/f ची किंमत आहे -10. तर 1/v, आता इथे अधिक गुणिले वजा, बघा इथे वजा होणार, मग हे होणार -1/30. हे वजाचं चिन्ह आपण इथे बाजूला लिहू शकतो, -1/10. राईट. मग आता तुम्हाला माहितीये मुलांना, आपल्याला व्ही काढायचंय, तर हे -1/30 आपण काय करणार? उजव्या बाजूला त्याला पाठवून देणार. मग इथे डाव्या बाजूला फक्त 1/v राहील आणि इथे -1/30 आहे बघा, ते तिकडे गेल्यावर काय होईल? अधिक 1/30 आणि हे उरलेलं -1/10 जसंच्या तसं. मग काय आता तिरकस गुणाकार, 10 किंवा लसावी काढा, त्याचा एलसीएम काढा. तर 10 आणि 30चा लसावी किती येईल? 30च येईल. 10 त्रिक 30 आणि 30 एक्के 30, बरोबर आहे. मग 30ला तर कशाने गुणायची गरजच नव्हती छेद समान करण्यासाठी. 30चा छेद 30च ठेवलाय आपण. मग म्हणून हे वरचं अधिक 1 जसं ते तसं. मात्र ह्याला 30 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अंशाला आणि छेदाला 3 गुणावं लागेल. हे आठवते ना, तुम्ही ऑलरेडी शिकलेलं आहे मुलांनो. मला वाटतं हे 7वी ला 8वी लाच होतं गणितामध्ये. तर इथे मग 1 ला 3 ने आपण गुणल्यावरती काय बनेल? ते 3 एके 3 वजा 3 झालं. मग आता सोपं याच्या पुढचं. तर मग इथे -2, 1 मिनिट. तर हे आपली कशाची किंमत आली? ही आली आपली 1/v ची किंमत. सो 1/v बरोबर -2/30. मग बे एक बे आणि इथे 15. आता हे 1/v ची किंमत आली मुलांना. मग दोन्ही बाजूंचा व्यस्त घेतल्यावर उत्तर काय येईल? v बरोबर -15 सेंटीमीटर. तर झालं, आपल्याला v ची जी किंमत हवी होती ती मिळाली. तर पहिलं उत्तर आपल्याला मिळालं. ठीक आहे. अच्छा, 1 सेकंड थांबा मुलांना. आता 1 मिनिट मी वाट बघते तुमच्या सगळ्यांची, की पटकन ह्याला वहीमध्ये कॉपी करून घ्या. आणि शाळांना रिक्वेस्ट आहे माझी, की प्लीज मुलांचे कॅमेरा चालू करा, जेणेकरून मुलं मला दिसतील. ठीक आहे.
चला मुलांना तर हे पटकन कॉपी करून घ्या. स्क्रीन मी ऍडजस्ट केली तुम्हाला व्यवस्थित दिसेल याप्रमाणे. शहाळाच्या स्कूलचा कॅमेरा नेहमी ऑन असतो. आज का बंद आहे? आणि अलिविहीरचे पण मगाशी मला स्टुडंट्स दिसत अच्छा आता दिसतात आहेत. अच्छा मुलांनो, बोर्डवर लिहिलेलं स्पष्ट दिसते अलिविहीरचे स्टुडंट्स? दिसत असेल तर हँड रेज करा, हात वर करा जर स्पष्ट दिसत असेल तर. तुम्ही बघून लिहून कॉपी करू शकता वहीमध्ये? ओके ग्रेट. चला मी 1 मिनिटाचा वेळ दिलाय. पटकन ह्याला कॉपी करून घ्या वहीमध्ये. जे लाल अक्षरात लिहिलंय ना बघा, ते लाल लाईनीमध्येच लिहा. असं मागे पुढे नका लिहू. पटकन कॉपी करून घ्या ह्याला. शहाळाचे स्टुडंट्स, मुलांनो प्लीज कॅमेरा ऑन करा. बर. मुलांनो हे सेम टू सेम गणित आता आपल्या पुस्तकामध्ये पण दिलंय. तुमच्यापैकी 1-2 जणांचं तर झालंच असेल कॉपी करून. तुमचं नसेल झालं तर ज्यांचं झालंय त्यांच्याकडून आता हे कॉपी करून घ्या. तर आपण व्ही काढलं आता. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचंय? वस्तूचं हे बघा, वस्तूचा आकार विचारलाय म्हणजेच आपल्याला काय काढायचंय? वस्तूची उंची काढायची. तर आपण आता सूत्र बघा काय लिहिणार. हे वाले जे सूत्र होतं ना, हे आपण यूज करणार आहे. तर बघा, आता वजा बी छेद यू बरोबर एच आय भागिले एच ओ बरोबर आहे. आता व्ही ची किंमत किती आली? 15 वजा 15. तर मग वजा आणि हे वजा चिन्ह जसंच्या तसं आणि ऑलरेडी व्ही ची किंमत वजा आहे. तर इथे वजा 15 भागिले यू ची किंमत किती आहे? यू ची किंमत किती आहे? वजा 30. एच आय किती आहे? एच आय किती आहे? प्रतिमेचं हाईट बघा दिलेली आहे उंची 5 आणि एच ओ तर आपल्याला काढायचं. तर हे वजा वजा चिन्ह कट झालं तरी पण एक वजाचं चिन्ह उरलं. तर बघा मी आता काय करते. हे एच ओ इकडे घ्या. खाली छेदामध्ये तर बघा इकडे आल्यावर तो अंशामध्ये येईल. बरोबर आहे. आणि इथे उरलेलं 5 जसंच्या तसं आणि इथे जे वजा 15 आणि 30 उरले त्याला उजव्या बाजूला घातल्यावरती त्याचं काय होईल? व्यस्त होईल. म्हणजे हे येईल 30 भागिले वजा 15. तर 15 एके 15, 15 दुनी 30 आणि ते वजाचं चिन्ह जसंच्या तसं आणि परत हे 5 दुनी 10. सो -10 सेंटीमीटर. तर तुम्ही बघू शकता मुलांनो, आपण काहीतरी गडबड केलीये का? एक गडबड आपण माहिती काय केलीये? वस्तूची उंची आपल्याला बिलकुल पण वजा नाही मिळायला पाहिजे. इथे वस्तू आपल्याला दिलेली ना उलटी प्रतिमा. बघितलं? तर हे -5 पाहिजे होतं. तर मग हे इथे -5 येणार. आणि मग हे इथलं पण वजा आणि इथे -5चं पण वजा. हे वजा वजा काय बनणार मग? अधिक. ठीक आहे? वस्तूचं उंची मग अधिक पाहिजे ती मिळाली आपल्याला. तर आता इथे मग काय विचारले? प्रतिमेचे स्वरूप पण विचारलेलं आहे. तर प्रतिमा कशी असेल? ऑलरेडी सांगितले उलटी आहे. आणि बघा प्रतिमा उलटी आहे आणि काय आहे? वास्तविक आहे ना. मग इथे आपण प्रतिमेचे स्वरूप इथे मी शॉर्ट मध्ये लिहिते मुलांना. तुम्ही पूर्ण वाक्य लिहा. की प्रतिमा ही उलट व वास्तविक आहे. मी इथे लिहिते उलट व वास्तविक. आभासी नाहीये ती पडद्यावर मिळतीये ना. मग इथे उलट व वास्तविक. ठीक आहे? झालं? चला आता तुम्ही ह्याला पटकन कॉपी करून घ्या. चला पटकन ह्याला कॉपी करून घ्या वहीमध्ये.
ठीक आहे. चला आता मुलांना आपण काय करूयात, स्वाध्याय सोडूयात. तर आपला धडा संपलाय शिकून. तर आता आपण स्वाध्याय सोडूया. मग स्वाध्याय मधली आणखी काही गणिते आपण परत सोडू. बघा काय दिलेलं आहे. सपाट आरसा, अंतर्गोल आरसा, बहिर्गोल आरसा यातील फरक, प्रतिमेचे स्वरूप व आकार यांच्या आधारे लिहा. तर तुम्ही कसं करू शकता ना मुलांनो, हे खूप इझी आहे. प्रतिमेचे स्वरूप व आकार यांच्या आधारे लिहा. तर ह्याच्यासाठी काय करा ना, प्रतिमेचे स्वरूप, थांबा आपण एक टेबल बनवूया. हे असं लिहायत बसलं ना वेगळ्या पद्धतीने ते अजून कन्फ्युज होईल. बघा कसे करू शकता आता तुम्ही, टेबल बनवा एक. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ना एक टेबल बनवा. हा असा टेबल बनवा. ह्याच्यामध्ये काय लिहायचं आपल्याला, मी शॉर्ट मध्ये लिहिते. सपाट आरसा, अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा. ठीक आहे, तिघांचं लिहायचं आपल्याला. बघा काय विचारलेले, सपाट आरसा, अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा यातील फरक, प्रतिमेचे स्वरूप व आकार यांच्या आधारे लिहा. तर इथे मग आपण काय लिहिणार, पहिल्या याच्यामध्ये प्रतिमेचे स्वरूप आणि दुसरं काय सांगितलेलं, आकार. बघा सपाट आरशामध्ये तर प्रतिमा कशी असते, नेहमीच काय असते, आभासी व सरळ. बरोबर आहे. सपाट आरशामध्ये नाही करे, हे असं, हा आपला आरसा आहे, त्याच्या मागेच समोर असा एक माणूस आहे. तर नेहमी त्याची जी प्रतिमा आहे आपल्याला अशी मिळते. तर समान आकाराची असते आणि नेहमी ती आरशाच्या आतमध्ये प्रतिमा बनते आणि ती उलट आणि सरळ असते. तर उलट आणि हे सरळ झालं. आता काय विचारलं, आकार. आकार नेहमी काय असतो, वस्तू एवढाच आकार मिळतो आपल्याला, जेवढी वस्तू आहे तेवढ्याच आकाराची प्रतिमा मिळेल. अंतर्वक्र आरशामध्ये बघा मुलांना आपल्याला सगळ्या प्रकारच्या प्रतिमा मिळाल्या. तुम्हाला आठवतंय, सगळ्याच प्रकारच्या आपल्याला प्रतिमा मिळाल्यात. एक लास्ट जी पहिली केस होती आपली, आरशाच्या एकदम जवळ ठेवलेल्या असताना वस्तूला, त्यावेळी जी प्रतिमा मिळाली आपल्याला ती आभासी होती, सरळ होती आणि वस्तूपेक्षा जी आकाराने खूप मोठी होती, बऱ्यापैकी मोठी होती. आणि नंतर जसं जसं आपण आरशापासून वस्तू लांब लांब करत गेलो, तर मग ह्या सगळ्या ज्या किमती आहेत त्या बदलत गेल्या. तर मग इथे आपण आभासी व सरळ, आणि शिवाय इथे आपल्याला वास्तविक आणि उलट पण मिळते. वास्तविक व उलट ह्या दोन्ही पण प्रकारच्या प्रतिमा मिळतात. म्हणून आठवते तुम्हाला, आपण ह्या आरशाला ऑलराऊंडर आरसा नाव दिलेलं होतं. आकार काय काय आहे, बदलणारा आकार आहे. कधी लहान तर कधी मोठा, किंवा एका केसमध्ये आपण बघितलेलं सी वर ठेवल्यावर समान आकाराची मिळते आपल्याला. तर लिहिणार मग कधी तर कधी समान, आणि बहिर्गोल
बहिर्वक्र आरशामध्ये काय होतंय, प्रतिमा ही नेहमीच आपल्याला काय मिळते, आभासी व सरळ. म्हणून नाही का आपण रिअर व्ह्यू मिरर म्हणजे वाहनांच्या बाजूच्या आरशांमध्ये ह्याला वापरलं जातं. आणि इथे वस्तूचा आकार नाही, काय होते इथे नेहमी वस्तूपेक्षा काय मिळतोय, लहान. नेहमी वस्तूपेक्षा लहान. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. पुढे दुसरा प्रश्न काय आहे, अंतर्वक्र आरशांच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोतांच्या वेगवेगळ्या स्थिती सांगा. अंतर्वक्र आरशांच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोतांच्या वेगवेगळ्या स्थिती सांगा. म्हणजे प्रकाशाचा स्रोत कुठे ठेवला जातो अंतर्वक्र आरशाच्या समोर, जसे की आता टॉर्च आहे. टॉर्च मध्ये प्रकाशाचा स्रोत म्हणजे आपण बल्ब कुठे ठेवणार, आठवते तुम्हाला, फोकसवर ठेवल्यावरती लाईट लांब पर्यंत त्याची परावर्तित होईल. म्हणून मग इथे आपण काय लिहिणार, नाभीवर. पहिल्या केस मध्ये उत्तर आहे नाभीवर, एवढंच उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्टर लॅम्प, त्याच्यापासून आपण प्रोजेक्टर लॅम्प बनवतोय, मग कुठे ठेवणार. आणि त्याच्यानंतर ना फ्लड लाईट, फ्लड लाईट म्हणजे पूर आला आणि तिथे लाईट म्हणून ह्याला वापरलं जाते, तेव्हा कुठे ठेवणार. तर हे जरा तुम्ही रिसर्च करा. तुम्ही हे ऑलरेडी सॉल्व्ह केलं असेल, आय नो, बट मला नुसतं उत्तर नकोय, त्याचे जे आहे ते कारण काय, असंच का केलं जातं, हा प्रश्न तुम्ही विचारल्याशिवाय तुम्हाला सायन्स समजणार नाही. अच्छा, आता पुढचा प्रश्न काय, अंतर्वक्र आरशांच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोतांच्या वेगवेगळ्या स्थिती. अच्छा, हे झालं आपलं. सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे का वापरतात, सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्रच आरसे का वापरतात. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तर मग मी स्टॉप शेअर करते, तुमच्यापैकी कोणाला कल्पना आहे ह्याची आणि कोणी सांगेल का मला उत्तर, कोण सांगेल वर. काय झालं मुलांना, ट्राय करा. बरं चला मी एक्सप्लेन करते. आता प्रश्न बघा काय आहे, सौर उपकरण, सौर उपकरण कशावर चालते, आपल्या सौर ऊर्जेवर. सौर ऊर्जा आपल्याला कोणाकडून मिळते, तर ती सूर्यापासून मिळते, सन पासून मिळते. तर आता तिथे काय केलं जातं बघा, समजा आपण उदाहरण घेऊया सौर कुकरचं. तर हे त्याचं असं झाकण आहे वरती, इथे काय लावलेला असतो मुलांनो, इथेच हा आरसा लावलेला असतो. आता हा जो आरसा आहे तो अंतर्गोल आरसा असतो. का बरं अंतर्गोलच आरसा का वापरला गेला मी तुम्हाला सांगते. तर इथे जी अशी भांडी ठेवलेली आहेत आतमध्ये, ज्याच्या आतमध्ये जीवन आहे, जे आपल्याला समजा तांदूळ ठेवलेत, आपल्याला भात शिजवायचंय सौर ऊर्जेच्या मदतीने. तर मग आता तुम्हाला एक गोष्ट माहितीये मुलांनो, आठवते आपली ही पहिलीच प्रॉपर्टी होती, की कोणतं पण जे बघा, तर इथे तुम्हाला आठवते फोकसमध्ये आपण ठेवल्यावरती प्रकाशाची किरण जी आहे ती काय होतात, अशी पडून अशी लांब फेकली जातात. म्हणून आपण बघितलेले आहे की अंतर्गोल आरशे हे कुठे वापरतो आपण, गाड्यांच्या हेडलाइट्स मध्ये. आता बिलकुल ह्याच्या उलट होतंय. आता आपलं सौर ऊर्जा वापरून ह्याला काम करायचंय, तर सौर ऊर्जा घेण्यासाठी जो सूर्य आहे तो अनंत अंतरावर आहे जवळजवळ पृथ्वीपासून, है ना. तर मग आपण काय करतो, मग ही सौर्य किरण
जे डिरेक्टली येऊन या अशा आरशावर पडतात, तर परावर्तित नंतर ते एका एफ बिंदूमधूनच चाललेत. इथे पण सेम गोष्ट केली जाते. हे खूप सारे जे प्रकाशाची किरण येतात, तर ते हे जसे इथे एका बिंदूमध्ये एकवटले जातात, तसेच हे बिंदूमध्ये पण एकत्र ते काय करतात, एकवटले जातात. आता हे तर मी इथे जस्ट एक एक्झाम्पल दिलं. अशी बरीचशी एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. तर मग त्याच्यामुळे काय होईल मुलांनो, हे जे प्रकाशाची किरण आहे, ते असेच जे वेस्ट जाणार होते आपण म्हणू शकतो, ते आपण वापरले. तर आता कसे वापरले, त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे, तर त्याला बुककडे जाऊयात आपण. तर मग बुक शेअर करते मी. पुढचा प्रश्न. वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बसवलेल्या आरसा बहिर्वक्र का असतो, हे ऑलरेडी आपण क्लासमध्ये डिस्कस केलंय. सो दॅट मोठ्या वस्तूंचं छोट्या जागेमध्ये चित्र मिळावं, बरोबर आहे, आणि होणारे ऍक्सिडेंट जे आहेत ते टाळले जाऊ शकतात म्हणून. वाहनांचे जे साईड मिरर्स असतात, ज्या दोन्हीकडे दोन अशा मिरर्स असतात, काचा असतात, त्याच्यामध्ये हा बहिर्गोल आरसा असतो, बरोबर आहे. हे पण आपण ऑलरेडी ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या डिस्कस केलेलं होतं. अंतर्गोल आरशाच्या सहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळाने कागद का पेटतो? सांगा बरं. का पेटतो कागद? मुलांनो, ते ऑलरेडी डिस्कस केलेले ना आपण. त्या एका बिंदूमध्ये सगळे किरण एकवटले जातात. त्याच्यामुळे मग काय होतं, त्या एकाच बिंदूची उष्णता वाढत जाते, तापमान वाढत जातं, आणि वेळ अशी येते की ज्यावेळी हा बिंदू काय करतो, पेट घेतो. ठीक आहे. हे पण आपण ऑलरेडी ऑनलाईन क्लासमध्ये डिस्कस केलंय. आता गोली आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाच्या प्रत्येक तुकडा कोणत्या प्रकारचा आरसा असतो आणि का? गोली आरसा तुटलाय ना, तर तुटलेला तुकडा सुद्धा गोलीयच आरसा असेल. आणि का विचारले, कोण सांगेल मला हे उत्तर? तुम्ही ऑलरेडी जर वहीमध्ये हे उत्तर लिहिलंय शाळेमध्ये परीक्षेच्या आधी, तर मग तुम्ही तेच उत्तर सेम टू सेम मला वाचून सांगू शकता. कोण सांगेल काय आहे उत्तर? हा, कोणी आज काय उत्तरच देत नाही. बरं बघा, गोली आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाचा प्रत्येक तुकडा हा कोणत्या प्रकारचा आरसा असतो? गोलीयच आरसा असेल, कारण ऑलरेडी तो आरसा थोडस खोलगट असतो, आणि आता त्याचे तुकडे पडले तरी पण तो खोलगटच राहणार आहे. आधीपेक्षा एवढं जास्त नाही, पण काही जरी ज्या पण आपल्या इमेजेस बनतील त्या तुकड्यांना युज करून त्या नेहमी काय असतील, व्हर्च्युअल. बघा, गोली आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाच्या प्रत्येक तुकडा कोणत्या प्रकारचा आरसा असतो, तर प्रत्येक वेळी मग मिळणारी जी प्रतिमा असेल ती काय असेल, उलटी असेल. उलट असेल ती, आणि वास्तविक असेल. वास्तविक असल्यामुळे ऍक्च्युअल मध्ये जी किरण आहेत ती एकमेकांना छेदतात त्या बिंदूमध्ये. तर ही ते प्रतिमा जी आहे ती खरं ते प्रकाश किरणांच्या छेदनाने बनते, म्हणूनच तर ऑफकोर्स तिला आपण वास्तविक प्रतिमा म्हणतो. राईट. आणि का विचारलंय? कारण आरसा जरी तुटला असला तरी त्याचे जे गुणधर्म आहेत मूळचे ते काय बदलणारे नाहीये. तर हे त्याचं उत्तर आहे. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात.
गोलीय आरशामुळे होणाऱ्या परावर्तनाची कोणकोणते चित्रसंकेत संकेत वापरतात? चित्रसंकेत म्हणजे चित्र काढून त्यांनी जी नावं दिलेली आहेत. आकृत्यांना ऑलरेडी पुस्तकामध्ये मागे बघा तेच करायचंय. तर त्याचं उत्तर तुम्ही त्याच्यामधून शोधून डेफिनेटली लिहू शकता. नाही झालं तर मला नेक्स्ट क्लासमध्ये विचारा. परत पुढचा काय प्रश्न आहे? आंतरगोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिबांच्या सारांशावरून त्यांच्या किरणाकृती त्यांच्या किरणाकृती तयार करा. पुढे पुढे बघा. आंतरकुल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांच्या सारांशावरून सारणी व त्यांच्या किरणाकृती तयार करा. हे ऑलरेडी आपण केलं. सारणी म्हणजे तोच टेबल आणि त्यांच्या किरणाकृती बघा आपण 6च्या 6 केसेस ड्रॉ केलेल्या होत्या. तुम्ही मला एक-एक आकृती काढून दाखवलेली पण होती. आता खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो? पेरिस्कोप वगैरे. आता पेरिस्कोपमध्ये बघा, पेरिस्कोपमध्ये आपला साधा सपाट आरसा वापरला जातो. फ्लड लाईट्स. फ्लड लाईट्समध्ये लांबपर्यंत प्रकाश पडावा म्हणून तिथे अंतर्गोल आरसा वापरला जातो. दाढी काढण्याचा आरसा तिथे सुद्धा अंतर्गोल आरसा वापरला जातो. हे आपण गेल्या क्लासमध्ये डिस्कस केलेलं होतं. चारूदर्शक हे नाव मस्त आहे. चारूदर्शक म्हणजेच कलायडोस्कोप. ते असे एक राउंड राउंड बनवलं असतं आरसं यूज करून बनवलेलं असतं. त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे पॅटर्न्स खूप सुंदर सुंदर बघायला मिळतात. तर ही ती कलायडोस्कोप आहे. आणि नंतर काय रस्त्यावरील दिवे व मोटर गाडीचा दिवा. ठीक आहे. आता चारूदर्शक मध्ये पण सपाट आरसा वापरला जातो. रस्त्यावरील दिव्यांमध्ये बघा अंतर्गोल आरसा वापरला जातो जेणेकरून लांबपर्यंत लाईट पोहोचेल. आणि मोटर गाडीचा दिवा त्याच्यामध्ये पण अंतर्गोलच आरसा वापरला जाईल. ठीक आहे. तर हे प्रश्न क्रमांक 4चे हे सगळे प्रश्न आपण कव्हर अप केले. अच्छा. आता मुलांनो आपल्याकडे जे आहे ती हे बघा खूप साऱ्या आकृती तर एक्झाम मध्ये येतच नाही जवळ-जवळ. सॉरी मला हे म्हणायचं होतं, की हे गणित तर एक डेफिनेटली एक्झाम मध्ये 1-2 काय होणं येणार म्हणजे येणारच आणि आकृती पण येणार. ठीक आहे. थिअरीवर आधारित जास्त थिअरी म्हणजे हे नॉर्मली लिहून दिले पण त्याचा प्रयोग करून वगैरे नाही दाखवले त्याला आपण म्हणतो थिअरी. तर थिअरीच्या आधारावरती असे ह्या धड्यामधून खूप कमी चॅप्टर्स म्हणजे खूप कमी प्रश्न आहेत ह्या चॅप्टर्स मधून. पण गणित आणि ज्या डायग्राम्स आहेत, ज्या आकृत्या आहेत, त्या खूप महत्वाच्या आहेत. त्या तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. त्या जर नाही आल्या तर पुढच्या वर्षीचा धडा प्रकाशाचे अपवर्तन तो तुम्हाला अजिबात समजणार नाही. तर आपण आता काय करूयात, हे एक गणित ट्राय करूया सोडवायला. चला मगाशी मी घेतलेलं तसं आता पण गणित घेतलंय. परत बघा. मगाशी जसं तोडलेलं आपण तसंच करायचं ह्याला.
15 सेमी नाभी अंतर. नाभी अंतर किती आहे? 15 सेंटीमीटर. तर इथे दिलेली माहिती. तर एफ असणारे अंतर्गोल आरसा. अंतर्गोल आहे म्हणून बघा हे ऑलरेडीच मी मायनस ठेवले. 7 सेंटीमीटर उंचीची वस्तू म्हणजे उंची दिली आहे वस्तूची 7 सेंटीमीटर. ती नेहमी काय असते? अधिकच असते. तुम्हाला ऑलरेडी मी शिकवले ते. 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवली. ही आपला किती दिलाय? अच्छा, वस्तू आपण 25 सेंटीमीटर वर ठेवली तर आपला यू किती येईल? वजा. बरोबर आहे. वस्तू आपण नेहमी लेफ्टला ठेवतो. आरशापासून किती अंतरावर पडदा ठेवल्यास आपल्याला तिची सुस्पष्ट प्रतिमा मिळू शकेल आणि प्रतिमेचे स्वरूप व आकार स्पष्ट करा. सेम टू सेम मगाशी केला तसाच प्रश्न आहे. फक्त त्याच्यामध्ये काही गोष्टी इकडच्या दिलेल्या काही तिकडच्या दिलेल्या नव्हत्या. म्हणजे आता काय? तर इथे लिहूयात आपण शोधणे. तर एकतर व्ही काढायचंय. वस्तूची प्रतिमा कुठे मिळणार आहे? त्याच्यानंतर वस्तूचा आकार पण विचारलाय. तर ह्याचा अर्थ एच ओ आहे. आपल्याला काय काढायचं? एच आय काढायचंय. प्रतिमेची उंची. आता पुढे अजून काय काढायचं आपल्याला? प्रतिमेचे स्वरूप. तर बघा, मगाशी जी सूत्र होती तीच सूत्र परत कॉपी पेस्ट करा. आता मी डायरेक्टली सोडवते कारण आपल्याकडे 5च मिनिटात गणित व्हायला पाहिजे आपलं. तर सूत्र काय आहे आपलं? 1/v अधिक 1/u बरोबर 1/f. फर्स्ट किमती ठेवा. व्ही तर काढायचंच आपल्याला. यू ची किंमत किती येणार? आणि एफ ची मग काय ब्रॅकेट ओपन करा. सो 1/v हा मायनस 1/25 इथे मायनस 1/50. तर इकडचं मायनस 1/25 तिकडे गेल्यावरती प्लस 1/25 आणि मायनस 1/15 जसंच्या तसं. तर आता 25 आणि 15 25 आणि 15चा लसावी किती? एलसीएम दोघांच्या पण पाड्यामध्ये कॉमन नंबर कुठला येतो? 25 त्रिक 75 आणि 25 पाचा 75 बरोबर आहे. तर मग 25 त्रिक 75 म्हणजे इथे 3 ने गुणावं लागेल. आणि 15 बघा 15 चोक 60 आणि 15 पाची 75 म्हणजे इथे 5 ने गुणावं लागेल. राईट? गुणा मग. तर हे 3 एके 3 वजा इथे वरती 5 ने गुणायचे. सो 3 वजा 5 आणि खाली 75. तर वजा 2/75. मग 1/v ची किंमत तेवढी आली. तर दोन्ही बाजूंचा व्यस्त घेतल्या मग v ची किंमत काय येईल? वजा 75/2. तर बघा 70चा अर्धा किती होईल? 35 आणि वरचं जे 5 आहे त्याचा अर्धा. तर 2 त्रिक 6 2 साती 14 2 पंचे 10. तर वजा 37.5 हे आपलं काय आलं? प्रतिमेचे अंतर आलं. मग आता अजून काय काढायचं आपल्याला? प्रतिमेची उंची पण काढायची आहे ना? नाही, वस्तूची उंची काढायची.
हा, प्रतिमेची उंची काढायची, वस्तूची उंची दिलेली आहे 7. मग मगाशी जे सूत्र यूज केलं तेच, वजा v छेद u बरोबर hi भागिले ho. झालं, आता किमती ठेवा. थांबा, आता मी ह्याला, गणित तुमच्याकडे ऑलरेडी आहे राईट, ह्याला राईटला घेतलं मी. थोडस छोट करते. तर मग ही किती आहे, वजा, अच्छा v ची किंमत आता मुलांना बघा मी काय करते. ऍक्च्युली हे पॉइंट मध्ये काढल्यावरती एवढं आलं ना, पॉइंट मध्ये काढायच्या आधी जे हे फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये होतं, फ्रॅक्शनला मराठीत काय म्हणतात आठवत नाही मला, फ्रॅक्शन म्हणजे p भागिले q ते स्वरूप. तर वजा v ची किंमत किती आली आता, वजा 37.5. आता ही डिरेक्टली न ठेवता मी तुम्हाला जसं सांगितलं, मी कोणती किंमत ठेवणार आहे, ही वाली, वजा 75 भागिले 2, जे की 37.5 असे तुम्हाला माहिती कॅल्क्युलेशन केल्यावर, भागिले u ची किंमत, u किती आहे आपल्याकडे, v ची किंमत ठेवली, u ची किंमत किती आहे हे दिले ना रे, 25. hi काढायचे, ho 7 दिलाय. तर बघा, हे 25 एके 25 वजा 25 त्रिक 75 वजा, तुम्ही बघू शकता मग हे वजा वजा चिन्ह कट, आणि उत्तर आलं वजा 3 बरोबर hi भागिले 7. तर हे 7 तिकडे गेल्यावर वजा 3 गुणिले 7 बरोबर hi. झालं, मग hi ची किंमत आपल्याला किती भेटली, वजा 21, बरोबर, वजा 21 भेटली आपल्याला. मला इथे काहीतरी गडबड का वाटते मुलांना. हा बघा, 25 त्रिक 75 आपण केलं, तर हे वजा 3 लिहिलं आणि छेदातला 2 राहिलाय ना आपला, आणि इथे मग खाली छेदामध्ये 2 येणार. 7 त्रिक 21च्या पण अर्धी, मग किती येते उत्तर, ती तुमची 21च्या अर्ध किती होणार, 10.5. तर ती तुमची वस्तूची काय येणार आहे, उंची येणार आहे. येस, आणि प्रतिमेचे स्वरूप काय लिहिणार मुलांना तुम्ही, वजा आहे ना, प्रतिमा वास्तविक आणि उलट आहे. ठीक आहे, तर चला आपला आज इथे क्लास संपूयात. पुढची गणित सोडवली जी आहेत ना, म्हणजे स्वाध्यायामधली पुढची राहिलेली गणितं, तर तुम्ही स्वतःहून ट्राय करा, सोडवायला तुम्हाला जमते का बघा. ठीक आहे, चला तर